जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। संगमनेर तालुक्यातील मालोंजे गावचे माजी सरपंच तसेच भाजपचे संगमनेर तालुका सरचिटणीस संदीप घुगे यांच्यावर झालेल्या गोळीबार हल्ल्याप्रकरणी अद्यापही आरोपींना अटक करण्यात आलेली नसल्याने मालोंजे गावात तीव्र संताप व्यक्त होत आहे। या निषेधार्थ मालोंजे येथील ग्रामस्थांनी घोलेवाडी येथील तालुका ग्रामीण पोलीस ठाण्यासमोर भर पावसात ठिय्या आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। यावेळी आरोपींना तातडीने अटक करा, दोषींवर कठोर कारवाई करा अशा घोषणा देत ग्रामस्थांनी पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला। आंदोलनात महिला, ज्येष्ठ नागरिक, युवक तसेच मोठ्या संख्येने ग्रामस्थ सहभागी झाले होते। हल्ल्याच्या घटनेला काही दिवस उलटूनही आरोपी मोकाट असल्याचा आरोप करत पोलिसांनी तातडीने तपास पूर्ण करून संबंधित आरोपींना अटक करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला। यांना या ठिकाणी तात्काळ प्रशासनाने तात्काळ अटक करावी अशी सर्व ग्रामस्थांच्या वतीने आम्ही मागणी करतो। यांच्यावर जर कारवाई जर नाही झाली तर या ठिकाणी आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा आम्ही सर्व ग्रामस्थांच्या वतीने इशारा देतो। आमच्या गावचे जे सरपंच आहेत त्यांच्यावर 6 दिवसापूर्वी गोळीबार झाला होता। अजून त्या आरोपींचा अजून काहीच तपास लागलेला नाही आहे। ते सरपंच म्हणजे आमच्या मालोंजाचा आधारस्तंभ आहे। आमच्या महिलांसाठी त्यांनी खूप काही केलेलं आहे। त्यांना जर काही झालं तर आमच्या महिलांनी कुणाकडे काय मागायचं? त्यांना लवकरात लवकर जे आरोपी आहेत त्यांना लवकरात लवकर अटक झालीच पाहिजे। आज 6 दिवस झाले अजून त्यांचा तपास नाही लागलेला आहे। जो आमच्या गावात गोळीबार झाला संदीप भाऊ त्यांची आरोपी ताबडतोब पकडण्यात यावी आणि त्यांना कठोर शिक्षा व्हावी अशी आमच्या गावकऱ्यांची विनंती। स्टेशनला आलो, आरोपीला शिक्षा झालीच पाहिजे, अटक झाली पाहिजे, त्याला अटक केलंच पाहिजे। तो फिरतो इकडं माणसांचे काय हाल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट। तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्या सोबत।